शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय। पावसामुळे सोलापूर धुळे महामार्ग हा पाण्याखाली गेलाय। सोलापूर धुळे महामार्गावरील तुळजापूर नाका येथील ओढा ओव्हरफ्लो झाल्यामुळे महामार्गावर पाणी आले। शहरातील शेळगी भागातील ही सर्व भीषण परिस्थितीची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली आहेत। ड्रोनच्या माध्यमातली ही दृश्य यातून लक्षात येते परिस्थिती किती भीषण तिथे झालेली आहे। सोलापूर शहरातील शेळगी भागातील ही सगळी दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरमध्ये पाऊस पडला आणि या पावसामुळे सोलापूर येथील तुळजापूर नाका येथील ओढा हा ओव्हरफ्लो झालाय। सोलापूर धुळे महामार्गावरील तुळजापूर नाका येथील ओढा हा ओव्हरफ्लो झालाय, तर महामार्गावर पाणीच पाणी झालंय। तर पावसामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडी झाली आहे। शहरातील शेळगी, जुनाविडी, घरकुल, अक्कलकोट रोड परिसर अशा अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। सोलापूर शहराची ही काही दृश्य आहेत। सोलापूरमधल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर सोलापूर धुळे महामार्गावर रस्त्यावर पाणी आलंय। नागरिकांना याच पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागतंय आणि वाहनांना देखील इतक्या पाण्यातून वाट काढत हे पुढे जावं लागतंय। मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस हा सोलापूरमध्ये झाला। सोलापूरच्या अनेक भागातली ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसून येत आहे। सोलापूर धुळे हा महामार्ग आणि त्यावर साचलेलं पाणी आणि त्यानंतर आजूबाजूला जे काही शेत शिवार आहेत त्यामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालंय। जास्तीचा पाऊस तिथे पडल्यामुळे त्या पावसाचं पाणी हे शेत शिवारांमध्ये देखील घुसलंय। तर सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यामध्ये देखील पावसाचा कहर पाहायला मिळतोय। अक्कलकोट तालुक्यातील शिरशी या गावामध्ये 100 पेक्षा जास्त ग्रामस्थ अडकलेत। गावाला चारही बाजूने पाऊस आणि ओढ्याच्या पाण्याने वेढा दिल्याने ग्रामस्थ तिथे अडकलेत। दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने प्रशासन बचाव कार्य करतायत। नुकसानीचे तात्काळ पंचनामे देखील होतील अशी माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिलेली आहे। काल दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे सिरसी येथील ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे। सिरसी गावाच्या बाजूने पूर्ण पाणी वेढा घातल्यामुळे सिरसी गावामध्ये 100 लोक सध्या अडकलेले आहेत, परंतु गावात पाणी घुसलेलं नाही, त्यामुळे ते लोक सेफ आहेत। आपल्या पाठीमागे हा जो पूल दिसतो याच्यावर पाणी सध्या आहे। पाणी कमी झाल्यानंतर त्या लोकांना आम्ही सध्या तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे। तर सोलापूर शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे स्थानिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांच्या घरांचं देखील नुकसान झालंय। अक्कलकोट रोड परिसरातील उपनगरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय, त्याचीही काही दृश्य आपण बघतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे स्थानिक नागरिकांना तिथल्या त्रास होतोय। तिथले नाले ओव्हरफ्लो होत आहेत, त्यामुळे आजूबाजूला जे काही स्थानिक नागरिक राहत आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सामानाचं देखील नुकसान हे स्थानिकांचं झालंय। अक्कलकोट रोड परिसरातील उपनगरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय, त्याची ही काही दृश्य। सोलापूर शहरात मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली आणि अनेक जे नाले आहेत ते तुडुंब भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळाले। सध्या आपण अक्कलकोट रोड येथील तुळा शांतीनगर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो की परिस्थिती अक्षरशः जे रस्ते आहेत ते जलमय झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सध्या आपण एका कुटुंबाच्या घरात जाणार आहोत, त्यांची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की मध्यरात्रीच्या पावसामुळे त्यांची हालत काय आहे ते आताही पाणी काढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पूर्ण जर घर बघितलं तर त्या घरात गुडघ्या इतकं पाणी आपल्याला पाहायला मिळते। हे जे कामगार आणि कष्टकरी जे वसाहत आहे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हाताने अक्षरशः पाणी काढण्याची वेळ या कुटुंबाला आलेली आहे। त्यामुळे अक्षरशः रात्र जागून काढून कुठेतरी आपला जो घर आहे ते पूर्णपणे पाण्यात गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आपल्यासोबत मावशी आहेत,
मावशी काय नाव आहे आपलं आणि कधी पाणी आलं ही? रात्री एक पासून आम्हाला लहान लहान मुलगा आहे त्यांना घेऊन बाहेरच बसले आम्ही. बर मग पाणी आहे म्हणून तिकडे गेले. बर आता सगळं कडायला लागलंय. बर हं. किती वाजता पाणी आलतं आणि पाण्याचा काय अंदाज आलता का? बार आला. साधारण 1:30 वाजेपासून ना घरात यायला चालू झाले ते पाऊस. हं. आणि पाऊस आला तर समजा घर म्हणजे वरनं केगडे नगरवरनं पूर्ण पाणी खाली येत आहे. बर हे इथं खड्ड्यात त्यामुळं पूर्ण पाणी इकडेच येणार आणि घर पूर्ण अर्ध घर पाण्यातच राहणार. बर हे आता दरवर्षी हेच कारण आहे पाणीचं. बर हां, प्रत्येक वर्षी येत असं पाणी? हां, प्रत्येक वर्षी कंपल्सरी येत आहे पाणी. बर महानगरपालिकेचे आयुक्त आलते पाणी करण्यासाठी, येत आलते का? ते बघून व्हिजिट वगैरे करून गेले ते, परंतु काय ड्रेनेज वगैरे लाईन ते पूर्ण पॅक झाल्यामुळं पूर्ण ड्रेनेजचं पाणी बी घरातच शिरतंय. बर मग आता हे त्रास होतो ना पाणी काढताना, घरातले काय काय साहित्य वाहून गेले? घरातलं पूर्ण आम्ही शिलाई कामगार आहे, कपडे वगैरे खराब होते, ती मशीन वगैरे खराब होती, परत ते दुरुस्ती करायला ये ते लय म्हणजे हां. त्यामुळे आता सोलापूर महानगरपालिकेने जे कामं केलेली आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत असंच म्हणावं लागेल. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. तर इथं पाणीचं तर आम्हाला लई त्रास आहे. तर हमेशा पाऊस आला की येच बोंब असतं. आता 30 ते 35 वर्ष झालं आम्हाला हेच त्रास आहे पाण्याचं. आणि झोप येत नाही, काय पण हे पाणी कवा शिरतंय कवा नाही ते माहीतच पडत नाही. सगळं घरातले पूर्ण माल पूर्ण सत्यानाश झालं आमचं, पूर्ण भिजून. मंडपाचे कापड ते सगळं असते आमचं, सगळं भिजून गेलेलं आहे आमचं. आता सगळं पाणी भरलंय, अजिबात पाणी जायला येणे, जमिनीतून पाणी यायला, बाहेरनं पण पाणी यायला लागलंय. सगळं गाड्या गेल्या, राशन सगळं नुकसान झालं. बस रात्रभर आम्ही जागलो, जर बसायला उठायला अजिबात जागा नाही. आमच्या गल्लीत टोटल 12 गाड्या वाहून गेले आणि एक रिक्षा पालट्या पडले. माझ्या मित्राचं पण 2 स्पीकर पूर्ण खराब झालेत, पूर्णपणे स्पीकर पाण्यात भिजले गेले. आमच्या घरात पण गुडघेपर्यंत पाणी आलेत, पूर्ण पलंग सगळं भरलं. राज ठाकरेंच्या निवासस्थानी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबतं. बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा. बाळा नांदगावकरांची माहिती. दोन्ही भाऊ मनाने एकत्र आल्यासारखं दिसतंय, तर राज आणि उद्धव ठाकरेंची युतीवर चर्चा सुरू. मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकरांचं मोठं विधान. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची उद्या महत्त्वाची बैठक. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकांचा धडाका. संजय निरुपम यांची संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल. नेपाळच्या घटनेवरून राऊतांनी केलेल्या विधानावरून निरुपम आक्रमक. तरुणांना भडकवण्याचं काम केल्याचाही आरोप. भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी शिवसेना उबाठाचा मोठा निर्णय. राज्यभर माझं कुंकू माझा देश आंदोलन छेडणार. सिंदूर के सम्मान में शिवसेना मैदान में असं असणार आंदोलन. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार. मॅच रद्द करण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत सीआरपीएफच्या डीजींची तक्रार. राहुल गांधी सुरक्षा प्रोटोकॉल पाळत नसल्याचा आरोप, तर प्रोटोकॉल न पाळताच विदेश दौऱ्यावर गेल्याची पत्राद्वारे तक्रार. आदिवासी आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी विद्यार्थिनीकडूनच करून घेतलं घरचं काम. नागपूरच्या सावनेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार. व्हायरल व्हिडिओनंतर शाळेच्या अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली. शहरामध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीची भीषण ड्रोनची दृश्य समोर. नेपाळमध्ये अनेक भारतीय पर्यटक अडकले. एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी. नेपाळ सुरक्षा दलाकडून वाहनांची कसून चौकशी.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या। उताहू व्हॅली विद्यापीठामध्ये गोळ्या घालून कर्क यांची हत्या। तर कर्क यांच्या हत्येनं अमेरिकेमध्ये खळबळ।